लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे रम्या आणि वसु आत्यांचं 16 डिसेंबरचं सत्य कधी बाहेर येणार। आता आतुरता संपलेली आहे आणि तो क्षण आलेला आहे। ते म्हणजे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मानिनीला वसु आत्यांनी रम्याच्या विरोधात पुरावे सापडलेले आहेत की 16 डिसेंबर दिवशी घरात जी काही भांडणं झाली ती या दोघींनीच लावलेली होती। म्हणजे आता वसु आत्यांनी रम्याच्या रूम मध्ये त्या फोटोंची बॅगच सापडलेली आहे। आता नेमकं हे कसं आणि काय घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, रम्या आणि वसु आत्याचं सत्य ऐकल्यानंतर पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी या दोघींना काय शिक्षा देतील बरं? तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रेक्षकांनो, इथे काव्यार्थ आणि नंदिनी पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। वसु आत्यांनी रम्याने बरेच प्रयत्न करून सुद्धा हे चौघे एकत्र आलेलेच आहेत। आता इथे हॉल मध्ये मिथुन काका आणि मानिनी बोलत असतात। त्यावेळेला मिथुन काका बोलता बोलता बोलत असतात की वहिनी, नेमकं 16 डिसेंबर दिवशी हे कोणी केलं बरं? पेनड्रॉय मध्ये ते फोटो कुणी घातले? त्यावेळेला मानिनी म्हणत असते, काही अंदाज नाही भाऊजी, नेमकं कुणी केलं असेल। त्यावेळेला मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्ही इतक्या हुशार आहात, उगीच भोळ्या बनण्याचं नाटक करू नका। अगदी तुम्हालाच काय, लहान मुलगी माझी पिहूला सुद्धा हे माहित आहे की हे कारस्थान सगळं वसु आत्यांनी रम्यानेच केलेलं आहे। त्यावेळेला मानिनी म्हणत असते, नाही हो भाऊजी, आपल्याकडे काहीच पुरावा नाही, आपण कसं काय बोलायचं बरं? आता मिथुन काका मानिनीला म्हणत असतात, वहिनी तुम्ही एकदा बारकाईने विचार करा, आपल्या घरामध्ये इथून मागे जे काही राडे झाले आहेत ते सगळे या दोघींच्या मुळेच झाले आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा या विषयामध्ये हात घाला आणि याचा सोक्षमोक्ष लावा, नाहीतर या दोघी पुन्हा आपल्या घरावर संकट आणतील हे नक्की। आता इथे मानिनीच्या डोक्यामध्ये हा विषय अगदी फिट्ट झालेलाच असतो। इकडे तर ही रम्या अगदी वेड्यासारखीच वागत असते। वसु आत्यांना सारखं सांगत असते, आता या घरावर मोठं संकट येणार आहे, मोठं संकट येणार आहे। वसु आत्यांना तर या रम्याचं काहीच कळत नसतं, ही मुलगी काय वेडीपिडी झाली की काय, असंच त्या म्हणत असतात। आता इकडे दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये सगळेच बसलेले असतात। विक्रम असतात, नंदिनी, जीवा, काव्या, सगळेच घरातले सगळेच असतात। आता मानिनी मात्र या आशाताई बरोबर एक आयडिया करते। आता मानिनी आशाताईंना सांगत असते, वसुताई आणि रम्या खाली हॉलमध्ये बसल्या आहेत, पटकन जा आणि त्यांच्या कपाटामध्ये बॅग सापडते का बघ, पटकन जा आणि यांच्या रूम मध्ये काव्या आणि जीवाचे काही फोटो तुला मिळतायत का ते आवर्जून पहा। आता या आशाला तर या दोघींच्या विरोधात काहीतरी बोलण्याचा नुसता मौकाच पाहिजे असतो, म्हणून ती धावतच जाते आणि वसु आत्या रम्याचं कपाट उघडते आणि आता आशाताईला तर एका बॅग मध्ये जीवाचा फोटो दिसलेलाच असतो। आता आशाताई डायरेक्ट जातात आणि त्या बॅगेलाच हात लावतात आणि ती बॅग उघडून पाहतात तर काय, त्यात सगळेच पेनड्रॉय मधील फोटो असतात। आता आशाताई पटकन ती बॅग घेतात आणि मानिनीकडे धावत जातात। आता आशाताईने ते फोटो बॅगेमधील मानिनीला दाखवताच मिथुन काकांचं बोलणं खरंच आहे हे मानिनीला पटतं। आता मानिनीला इतका राग आलेला असतो की तिला काय करावं आणि काय नको हे सुचतच नसतं। आता इकडे हॉलमध्ये नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ एकमेकांचे हात धरून बसलेले असतात। आता विक्रम या चौघांकडे पाहून म्हणत असतात, तुम्ही चौघे नेहमी असेच खुश आणि आनंदी राहा। तिथेच आता वसु आत्यांनी रम्या सुद्धा बसलेले असतात, कारण यांचं आता चांगलं वागायचं नाटक सुरूच असतं। आता विक्रम या चौघांच्याकडे पाहूनच म्हणत असतात, 16 डिसेंबरचा दिवस तुमच्या आयुष्यात अंधारी रात्र घेऊन आला होता, पण आजची सकाळ तुमच्यासाठी खूपच चांगली आली आहे। त्यावेळेला तर विक्रम म्हणत असतात, 16 डिसेंबर दिवशी तुमच्या आनंदाला कोणाची नजर लागली काय माहीत, पुन्हा असला दिवस कधीही तुमच्या आयुष्यात यायला नको। त्यावेळेला आता मानिनी म्हणते, हो आता पुन्हा हा दिवस येणारच नाही, कारण 16 डिसेंबर दिवशी हे कोणी केलं होतं हे मला माहीत झालं आहे। आता हे ऐकून सगळेच एकदम आश्चर्यचकित होऊन उभेच राहतात। त्यावेळेला आता पार्थ आणि जीवा मानिनीला म्हणत असतात, अगं आई तू काय बोलत आहेस, कुणी केलं होतं 16 डिसेंबर दिवशी ते सगळं? त्यावेळेला आता मानिनी पटकन ती बॅग सगळ्यांच्या समोरच फेकते। फेकल्यानंतर सगळे फोटो अस्ताव्यस्त होऊन इकडे तिकडे पडतात। आता काव्या आणि जीवा त्या फोटोंकडे पाहतच राहतात। आता त्यावेळेला जी काव्या म्हणत असते, अहो आई तुम्हाला हे फोटो कुठे सापडले, हे फोटो तर आपल्या गेस्ट हाऊसवर होते ना। त्यावेळेला आता मानिनी म्हणते, अगं हे फोटो इथे आले नाही तर ते आणले आहेत। त्यावेळेला विक्रम म्हणतात, अगं मानिनी तू काय बोलत आहेस, ही बॅग तुला कुठे सापडली?
त्यावेळेला आता मानिनी म्हणत असते ही गेस्ट हाऊसवरून बॅग मी आणलेली नाही तर वसुहत्या आणि रम्याने आणली आहे. आता हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता इथे पार्थला तर एवढा राग आलेला असतो की हा रम्याच्या अंगावर धावूनच जात असतो. त्यावेळेला आता मानिनी या चौघांना म्हणत असते तुमच्या चौघांच्या आयुष्यात ती अंधारी रात्र या दोघींनी आणली होती, त्यामुळे या दोघींचं आता काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. या दोघींना आता काय शिक्षा द्यायची हा पूर्णपणे तुमचाच निर्णय असणार आहे. आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी हे चौघेही या दोघींना काय शिक्षा देणार आहेत हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहेत. आता यांना पोलिसांच्या ताब्यात देतात किंवा घरातून बाहेर काढतात किंवा पुन्हा नोकरानीसारखं काम करून घेतात किंवा यांना अपमान करून सोडून देतात तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, रम्या आणि वसुहत्यांना कोणती शिक्षा मिळाली पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा.